बाई, मुलांना तर रोज रोज नाश्त्याला काय द्यायचं समजतच नाही बरं का. तुम्हाला पण असंच होतं का? तर आता भेंडी होती तर म्हटलं आज भेंडी चपाती मुलांच्या नाश्त्यासाठी द्यायची. इथं पाव किलो भेंडी पहिल्यांदा धुवून घेतली, नंतर पुसून घेतली, पातळ चिरून घेतली, त्याचबरोबर 2 मिरच्या सुद्धा चिरून घेतल्या. मध्ये 1 पळीभर तेल घातलं, थोडेसे जिरे घातले, ठेचलेले 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घातल्या, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या, थोडीशी हळद घातली, मग काय आपण चिरून ठेवलेली भेंडी घातली. पण इथं मी एक चूक केली, ते म्हणजे मीठ घातलं. मीठ आत्ता नाही घालायचं, शेवटी घालायचं. काय 1 मिनिट भरासाठी झाकण ठेवलं, झाकण काढल्यानंतर बघितलं तर इथं भेंडी आपली शेंडासारखी झाली आहे ना. आपल्याकडे पण उपाय, तो म्हणजे लिंबू. अर्धा लिंबूचा रस इथं पिळून घेतला आणि मग मिक्स केलेला. पण चटपटीत होण्यासाठी लिंबूचा रस हवा होता. बघा ना कशी फडफडीत झाली. मग शेवटी टाकले शेंगदाण्याचं कूट आणि मिक्स करून घेतलं. बघू शकता एकदम मस्त फडफडीत अशी भेंडी झाली. भेंडीच्या भाजीमध्ये लिंबू पिळल्यामुळे इतकी खायला भारी लागत होती ना. नक्की एकदा ट्राय करून बघा. तर अशी भेंडी मुलांना नाश्त्यासाठी देऊ शकता किंवा टिफिनसाठी देऊ शकता. आता लाडू तुमच्याकडे बघणार नाही, तो नाश्ता करायला लागलाय, तुम्ही सबस्क्राईब करून घ्या.